नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण झणझणीत गावरान चिकन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदीच सोपी रेसिपी आहे ही. अगदी बॅचलर मुलंसुद्धा बनवू शकतील, एवढी सोपी आहे ही. आणि चिकन टेस्टी होण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला तव्यावरती 1 चमचा मोठा तेल टाकून त्याच्यामध्ये 1 वाटी खोबरं आणि 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या आणि 1 मोठा आल्याचा तुकडा, ते सगळं बारीक कापून हे छान भाजून घेतलं आहे. आणि त्यानंतर माझ्याकडनं इथे व्हिडिओ स्किप झाला. इथे 2 किलो चिकन स्वच्छ धुवून ह्या टोपामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून या चिकन याच्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर 3 चमचा धना पावडर आणि 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स केलं. आता इथे मी थोडाही पाण्याचा वापर नाही केला, कारण याला मिठाने पाणी सुटतं म्हणून. त्याच्यानंतर इथे तव्यावरती मी 3 मीडियम साईजचे कांदे कापून ते असे मी भाजून घेणार आहे. कांदा जोपर्यंत कांदा पूर्णपणे लाल होत नाही तोपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा जितका जास्त भाजतो लाल, तितका त्याला चव छान येते, म्हणून ते मी भाजून घेणार आहे सगळं व्यवस्थित. साधारणतः 5 ते 6 मिनटं हा मीडियम फ्लेमवरती भाजतो. तर त्याच्यानंतर मी पुदिना घ्यायला आली. इथे घराच्या बाजूला बाबांनी पुदिना लावला, इथं फ्रेश इथं मी चिकनसाठी पुदिना घेते. आणि त्याचबरोबर इथे बाबांनी अजून घराच्या बाजूला अशी वेगळी झाडं लावली आहेत. तुम्ही बघू शकता किती छान वाटते ते. हे असं घराच्या बाजूला आहे. इथे हा पुदिना केवढा झालाय, बापरे. आता कांदा भाजून झालेला आहे आपला. आता ते नंतर आपल्याला कांदा सगळा काढून घ्यायचा आहे. आणि तुम्ही अजूनही चिनूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आता आपल्याला खोबरं, आलं आणि लसूण हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्याबरोबर इथे मी अर्धी वाटी चणे घेतलेत. आता हे सगळं आधी आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं बारीक वाटणार तितकं चव छान येते. आता हे वाटून झाल्यानंतर आपल्याला कांदा भाजलेला आपल्याला सगळा मिक्सरमध्ये टाकून हे आपल्याला वाटून घ्यायचं. इथे मी थोडासा पुदिना घेते आणि याच्यात वाटताना पुदिन्याने टेस्ट याला छान येते. तर त्यानंतर इथे चिकन चेक करूयात आपण. ते चिकन मी परत एकदा छान याला मिक्स करते. तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलं आहे. मिक्स करते इथं. आणि त्याच्यानंतर चिकन मी एका साईडला शिजल्यानंतर काढून घेते आणि टोपामध्ये मी परत 4 ते 5 चमचे तेल टाकून सगळं बारीक वाटलेलं इथे मी मिक्स करून घेणार आहे. याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले. इथे मी 2 मोठे चमचे कोल्हापुरी चिकन मसाला घेतला आहे आणि 2 चमचे घरगुती मसाला घेतला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा चिकन मसाला घेतला. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, याला तेल सुटेपर्यंत. बघू शकता याला छान असं तेल सुटायला लागले. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जे चिकन शिजवलं आहे, जर चिकन स्टॉक आहे याचा, जे चिकनचं थोडंसं याला पाणी सुटलेलं असतं, याच्यामध्ये ते टाकून आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. याने चिकनला असं केल्याने खूप छान टेस्ट येते. आणि त्याच्यानंतर शिजलेलं चिकन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुम्हाला किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे, त्या अंदाजानुसार. इथे मी पाणी ॲड केलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता याला किती छान तरी आली आहे. इकडे बाजूला भाकरी चालू आहेत गरम गरम. तुम्ही बघू शकता इथे मी ते चिकनला छान उकळी येऊन द्यायची आहे. छान कड आले की इथे आपलं चिकन रेडी आहे. तर इथे मी चिकन सुक्कंसुद्धा बनवलं आहे. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा.